श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. आज आपण पाहणार आहोत चतुर्थी का साजरी केली जाते, कथा व उपाय. तर जाणून घेऊया. महिन्याची वैद्य चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत आचरले जाते. गणपती उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला अधिक महत्त्व असते. चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असते. त्या वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गणेश भाविक दिवसभराचा उपवास सोडतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत महिला आणि पुरुष यापैकी कोणीही करू शकते. काही जण मिठाची चतुर्थी करतात तर काही जण पंचामृत चतुर्थीही करतात. या दोन्ही व्रतांसाठी चंद्रदर्शन महत्वाचे आहे. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यासाठी मोदक करण्याची पद्धत ही आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा कालावधी आमरण किंवा 1 वर्ष किंवा 21 वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे सविस्तर सांगितलेले आहे. मिठाची चतुर्थी आणि पंचामृत चतुर्थी. मिठाच्या चतुर्थीसाठी 21 मोदक करतात. यात 1 मोदक मिठाचा असतो आणि बाकीचे 20 गुळाचे असतात. गणपतीला गुळाचा 1 मोदकाचा प्रतिकात्मक नैवेद्य दाखवतात. नंतर डोळे झाकून सर्व मोदक एका थाळीमध्ये ठेवले जातात आणि व्रत करणारी व्यक्ती एक करून मोदकाचे सेवन करते. यात ज्या क्षणी मिठाचा मोदक येतो तो खाऊन पुढचे जेवण थांबवले जाते. बाकीचे मोदक गाईला खाऊ घालतात. तर पंचामृत चतुर्थीसाठी गाईचे दूध आणि दुधापासून तयार केलेल्या तुपापासून संपूर्ण स्वयंपाक केला जातो. आजकाल खूप जण संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. खास करून गणेश भक्तच करतात. हे व्रत करण्यामागे असं काय घडलं आहे की हे व्रत केल्याने समाधान प्राप्त होते. फार वर्षापूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्य उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य सेवंतक मणीही दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजाचं दररोज सोने प्राप्त होईल, ज्यामुळे हा राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा. सत्राजितकडील सेवंतक मनाविषयी भगवान श्रीकृष्णाला समजल्यावर त्याने राजाकडे या मनाची मागणी केली, परंतु राजाने त्यास नकार दिला. पुढे सत्राजिताचा बंधू सेवंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीस गेला असताना एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून त्यास ठार मारले व तो दिव्य मणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबवंत नावाच्या राजाने ठार मारून तो सेवंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेवक सेवंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला. ही कृष्ण भगवान श्रीकृष्णास कळली. आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला. प्रसेनाला शोधत असताना भगवान कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला. पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसन्न मरून पडलेल्या जवळ सिंहाच्या पाऊलखडा उमटल्या होत्या. त्यांचा माकडीत भगवान कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी घेऊन पोहोचला व सेवंतक मणी शोधू लागला. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंतांच्या कन्येने आरडाओरड सुरुवात केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने भगवान श्रीकृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते. त्यामुळे द्वारकेत घबराट झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळाली. तेव्हा ते भगवान कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहार्त्या श्री गणेशाचे संकष्ट चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने भगवान श्रीकृष्णास विजय प्राप्त झाला.
शेवंतामणीने आणि आपली कन्या जांबुवंती व श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. भगवान श्रीकृष्णावर शेवंताकमणी चोरल्याचा आळाही आला. त्याचे कारण असे सांगतात की पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमजलेल्या गायीच्या सुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात भगवान कृष्णाने चंद्र पाहिला होता. श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप भगवान श्रीकृष्णास अशा प्रकारे भावला. परंतु संकष्ट चतुर्थी व्रताच्या प्रभावाने भगवान श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने सेवंतकमणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा भगवान श्रीकृष्णास दिली. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्त्या श्री गणेशाची कृपा लागते. भक्ताची संकटेही चमत्कार घडवणारे विशेष श्री गणेश मंत्र गणपतीची आराधना केल्याने अर्थविद्या, बुद्धी, विवेक, यश, प्रसिद्धी, सिद्धी सहज प्राप्त होते. अशाच विघ्न विनाशकाच्या मंत्राचा जप केल्याने प्रत्येक संकट, विघ्न, आलस्य, रोग, बेकारी, धन, भाव इतर समस्यांचे तत्काळ निवारणही होते. प्रस्तुत केलेले मंत्र गणपतीचे त्वरित परिणाम देणारे मंत्र मानले आहेत. गणपतीचा मेज मंत्र दहन आहे. यापासून युक्त मंत्र ओम गण गणपते नमः मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. क्षणाक्षर मंत्राचा जप आर्थिक प्रगती व समृद्धीदायक आहे. ओम वक्रतुंडाय धीमहि कोणाद्वारे नेष्टासाठी केलेली क्रिया किंवा नष्ट करण्यासाठी विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी उच्चिष्ट गणपतीची आराधना करावी. हे जप करताना तोंडात गूळ, वेलची, लवंग, बत्तासा, तांबूल, सुपारी असले पाहिजे. ही साधना अक्षय भंडार प्रदान करणारी आहे. यामध्ये पवित्रता आणि अपवित्रतेचे विशेष बंधन नाही. गणपती मंत्र ओम हस्ती पिशाच लिखे स्वाहा निराशा, कलह, विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराज रूपाच्या आराधनेचा हा मंत्र जपावा. विघ्न दूर करून धन आणि आत्मबल प्राप्तीसाठी हेरंब गणपती मंत्र जपावा. ओम गण नमः किंवा रोजगार प्राप्ती आणि आर्थिक वृद्धीसाठी लक्ष्मी विनायक मंत्र जपावा. ओम गणपतेय वरद वरद सर्व जन्मनाय व समानाय स्वाहा. विवाहात येणारे दोष दूर करण्यासाठी त्रैलोक्य मोहन गणेश मंत्राचा जप करावा. याने शीघ्र विवाह व अनुकूल जीवनसाथीची प्राप्ती होते. सर्व जन्म में समान या मंत्राचा व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशम, गणेश स्तोत्र, गणेश कवच, गणपती स्तोत्र, ऋणहर्ता किंवा गणपती स्तोत्र, मयुरेश स्तोत्र, गणेश चालिसाचा पाठ केल्याने सर्व मनोकामनाही पूर्ण होतात. संकष्ट चतुर्थी निमित्त काय करावे तर सकाळी लवकर उठून आंघोळ आपटून घरातल्या देवाची मनोभावे पूजा करा. गणपतीला जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करा. अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणा. गणपतीचे आणखी काही श्लोक, स्तोत्र म्हणा. मंत्र म्हणायला हरकत नाही. तब्येत साथ देत असल्यास दिवसभर उपवास करा. रात्री चंद्रदर्शन करून उपवास सोडा. फलाहार, सुकामेवा, दूध असा हलका आहार घ्या. राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करा आणि त्यावर अंमल करा. संकष्ट चतुर्थी निमित्त काय टाळावे तर मांसाहार टाळावा. दारू, धूम्रपान अशी शरीराला घातक असलेली व्यसने टाळावी. कोणाशी वाद घालू नये. हाणामारी टाळावी. अपशब्दांचा वापर टाळावा. कोणालाही दुखवू नये. प्राणी आणि पक्षी यांना कधीच दुखवू नये. संकष्ट चतुर्थीची कथा एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला बघून चंद्र उपहासाने हसला आणि ते पाहून गणपतीला चंद्राच्या त्या रागाचा भरात गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल. आणि गणपतीचा हा शाप ऐकून चंद्र भयभीत झाला व क्षमा मागून शाप मागे घ्या अशी विनवणी करू लागला. गणपती ऐकत नाही हे जेव्हा चंद्राच्या लक्षात आले तेव्हा चंद्राने मोठे तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले.
चंद्राच्या तपामुळे व सर्व देवाने प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असेही सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की कोणी चुकून जर गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे. तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर शेवंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आज कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे. आबालवृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी करावयाचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात. चंद्राने तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतल्याने चंद्रदर्शनाचे महत्व आहे. या दिवशी प्रत्येकाने निदान वर्षातून या 2 तरी संकष्ट चतुर्थी अवश्य कराव्यात असे शास्त्रही सांगते. या सोप्या उपायांमुळे गणपतीचा आशीर्वाद मिळतो. अनेक लोक दर महिन्यात येणारे हे चतुर्थीचे व्रत श्रद्धापूर्वक करतात. गणपती देवता समृद्धी, बुद्धी व सौभाग्य प्रदान करणारी देवता आहे. परंतु या दिवशी काही विशेष उपाय करून आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. पण जाणून घ्या या दिवशी कोणते फळ मिळवण्यासाठी काय उपाय करायचे आहेत. ते आपण आपले मैत्रीचे नाते मजबूत करू इच्छित असाल तर या दिवशी आपला मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी धातूची वस्तू भेट करू शकता. एखादा मित्र नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिरात जावे आणि आपल्या मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी. शक्य असल्यास ते गोमती चक्र आपल्या मित्राला द्यावे आणि शक्य नसेल तर मंदिरात ठेवूनच द्यावे. याने रुसलेल्या मित्राची पुन्हा चांगले संबंध स्थापित होतील. व्यवसायात उन्नतीसाठी बुद्ध मंत्र ओम ह्रां प्रीं ब्रीं भूदस्महा बुद्धाय नमः हा मंत्र 21 वेळा जपावा. मनोकामना पूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून 108 वेळा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदीचे फूल अर्पित करावे. सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे. याने सुख सौभाग्य अतिवृद्धी होते. उज्ज्वल भविष्यासाठी आस असल्यास गणपतीसमोर कापूर जाळावा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि यश हाती लागत नसेल तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गरज आहे. चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काहीतरी भेटवस्तू द्यावी. आपल्या कामात यश नक्कीच मिळेल. चतुर्थी तिथीच्या मागील 8 रहस्य प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी असतात. अशा प्रकारे वर्षभरात 24 चतुर्थी असतात. परंतु दर 3 महिन्यानंतर अधिक मास आणि महिना येत असल्यास एकूण 26 चतुर्थ्या होतात. प्रत्येक चतुर्थीचे आपले महत्व वेगळे आहे. चला तर मग चतुर्थीचे 8 रहस्य जाणून घेऊयात. शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते आणि पौर्णिमेनंतरच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असेही म्हटले जाते. चतुर्थी ते इष्टदेव गणपती हे शंकराचे पुत्र आहेत. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळेही दूर होतात. विनायक चतुर्थी भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. काही ठिकाणी वरद विनायक चतुर्थी आणि गणेश चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. सुख सौभाग्य प्राप्तीसाठी या दिवशी गणेशाची पूजा करावी. संकष्ट चतुर्थी माही महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी, मागे चतुर्थी किंवा तिळकुट चतुर्थी असेही म्हटला जातात. 12ही महिन्यातील चतुर्थीपैकी ही चतुर्थी सर्वात मोठी आहे. चतुर्थीचे उपवास केल्याने सर्व अडथळे दूर होऊन आर्थिक लाभही मिळतात. निषिद्ध चतुर्थी
म्हणजेच रीती तिथी, या तिथीलाच काही नसते. ती तिथी म्हटली जाते, या तिथीला काहीही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. शनिवारी चतुर्थी किंवा गुरुवारी येणारी चतुर्थी मृत्यूची असते. शनिवारी येणारी चतुर्थी सिद्धिदात्रा, तर अशा स्थितीमध्ये प्रीतीची व आल्यास किंवा तो दोष सांगतो. कृष्ण चतुर्थी म्हणजे जन्मलेली मुळे ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्थीला 6 भागांमध्ये विभागले आहे. पहिल्या भागात जन्म झाल्यास शुभ असते. दुसऱ्या भागात जन्म झाल्यास वडिलांसाठी नाशक असते. चतुर्थी भागात जन्म झाल्यास आईसाठी नाशक. चौथ्या भागात जन्म झाल्यास मामासाठी नाशक. 5व्या भागात जन्म झाल्यास कुटुंबाचा नाशक आणि 6व्या भागात जन्म झाल्यास संपत्तीचा किंवा स्वतःचा नाश होतो. जन्मदोष प्रतिबिंब या दोषाच्या निवारणासाठी गणपतीची पूजा करायला हवी किंवा सोमवारचा उपवास करून शंकराची पूजा करायला हवी. प्रदोष करायला हवे. हनुमान चालिसाचे पठण करायला हवे किंवा महामृत्युंजय मंत्राचे जप केले पाहिजेत. आपले घर दक्षिणमुखी असल्यास ते घर आपल्यासाठी फलदायी ठरत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर संकष्ट चतुर्थीची माहिती आवडली असेल तर कमेंट करून व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री